हॅलो स्टुडंट्स, आपण डिटर्मिनंट्स आता मिसलेनियस एक्सरसाइज 4A सोडवायला सुरू करणार आहोत. यामध्ये काही MCQs अवघड आहेत, त्यामुळे मी तो MCQचा पार्ट जो आहे तो मीच तुम्हाला सोडवून देणार आहे. पण पुढे मात्र जे झालेलेच टाईप येतील, फॉर एक्झाम्पल ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस दिलेत, त्याच्यात एरिया काढा वगैरे असे क्वेश्चन्स मी तुम्हाला हिंट देऊन स्वतःला काढायला होणार. जे अवघड आहेत ते सगळे मी एक्सप्लेन करून घेईन. बघा, फर्स्ट क्वेश्चन बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन from the given alternatives. First, the determinant d equals dash dash is equal to 0 दिलं बघा खाली. The determinant d equals dash is equal to 0. म्हणजे तो जो determinant दिला तुम्हाला खाली a b a plus b, त्यानंतर b c b plus c, त्याच्यानंतर a plus b b plus c आणि 0. याची व्हॅल्यू 0 असेल तर ऑप्शन्स वाचा. ABC are in AP, GP, HP वगैरे वगैरे, किंवा अल्फा इज रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन सो अँड सो. आता काय सांगतो लक्षात याच्यावर, हा या डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 दिली आहे, तर ABC AP मध्ये आहेत का, GP मध्ये आहेत का, HP मध्ये आहेत वगैरे वगैरे तुम्हाला त्याने असं विचारले. आता मी जे तुम्हाला म्हणतो ना की समजा आता आपला जर हा सिक्वेन्स सिरीज हा जर टॉपिक झाला नसता आणि हा डिटरमिनंट आणि मॅट्रिसेस सोपा म्हणून आपण पहिल्यांदा सुरू केला असता, तर तुम्हाला इथं परत अडचण आली असती की ABC AP मध्ये आहेत म्हणजे GP मध्ये आहेत किंवा HP मध्ये आहेत. काय हे मॅथमॅटिक्स मध्ये असं नेहमी असतंच की हा पार्ट त्या लेसन मध्ये येतो, तो पार्ट त्या लेसन मध्ये येतो. काही वेळेला ऍडजस्ट करायचं, त्याला पर्याय नसतो. आता इथं काय तुम्हाला अडचण येणार नाही, कारण तुम्ही सिक्वेन्स सिरीज शिकलाय. थोडक्यात ते पार्ट रिवाइज करतो, ऐका. जर ABC AP मध्ये असतील, AP मध्ये, तर काय असतं सांगा, ट्वाइस B इक्वल्स A प्लस C असतं. जर ABC AP मध्ये असतील, जर ABC GP मध्ये असतील तर B स्क्वेअर इक्वल्स AC असते. आणि जर ते HP मध्ये असतील, HP मध्ये, तर तुम्हाला आठवतं का बघा, जॉमेट्रिक मीन कशाला म्हणतात, जॉमेट्रिक मीन सॉरी हार्मोनिक मीन कशाला म्हणतात, हार्मोनिक मीन. बघा, हा पार्ट एकदा त्यानिमित्तानं परत समजून देतो तुम्हाला. जेव्हा 3 टर्म्स तुमचे HP मध्ये आहेत ABC, तेव्हा 1/A 1/B आणि 1/C हे AP मध्ये असतात. हे जेव्हा 3 टर्म्स HP मध्ये असतात तेव्हा त्यांचे रेसिप्रोकल काय असतात, AP मध्ये असतात. मग 3 टर्म AP मध्ये असतील तेव्हा ट्वाइस द मिडल टर्म इक्वल्स सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट टर्म असते. मग 2/B म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन A plus C upon AC असते. रेसिप्रोकल घेतले की B/2 इक्वल्स AC upon A plus C असतं. आणि 2 ट्रान्सफर केले की B म्हणजे काय असतं सांगा, ट्वाइस AC upon A plus C. तेव्हा 2 ट्रान्सफर केले म्हणजे ज्यावेळी 3 टर्म HP मध्ये असतात तेव्हा B म्हणजे काय असतं सांगा, तर ट्वाइस AC upon A plus C असतं. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा, या डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे, 0 दिलेली आहे. या डिटरमिनंटची व्हॅल्यू 0, तर ABC काय आहेत असं त्यांनी विचारलं. तर ABC आर इन डॅश हा प्रश्न. ठीक आहे. मग आता मला सांगा, हा डिटरमिनंट आपण सोडूया. काय करूया, थोडंसं कमी करायचा प्रयत्न करूया, 0 वगैरे आणण्याचा प्रयत्न करूया, थोडेसे 0 वगैरे. जर का मी R1 R2 ऍड केले तर A plus B टर्म तयार होईल. आणि मग हे A plus B तिथं जो मायनस झाले की 0 होतील. जास्तीत जास्त 0 आणायचे म्हणजे काय होतं, डिटरमिनंट सोडवायला सोपं जातं. आता पहिलं बघा, R1 चेंजेस टू R1 plus R2 डिटरमिनंट. हे बघा, R1 मध्ये R2 ला ऍड करा, A मध्ये B ला ऍड करा, पुढे B मध्ये C ला ऍड करा, A plus B मध्ये B plus C ला ऍड करा. हे नीट बघा, A plus 2B plus C, A plus B मध्ये B plus C ऍड करा, B plus B ट्वाइस B होता आणि A आणि C ऍड करा. B C B plus C as it is, A plus B B plus C 0 as it is. आता हे वर येऊन मायनस करूया म्हणजे 0 होतील. R1 चेंजेस टू R1 minus R3 डिटरमिनंट. बघा, A plus B मधून A plus B गेले 0, B plus C मधून B plus C गेले 0, यातून 0 गेले म्हणजे A plus 2B plus C as it is. बाकी B as it is, C as it is, B plus C as it is. पुन्हा A plus B as it is, B plus C as it is आणि 0 as it is. बघा, 2 0 आले. आता डिटरमिनंट ओपन करायला काय असतं सांगा, सोपा जातो आपल्याला डिटरमिनंट ओपन करायला.
झिरो न ओपन करायचे प्रश्न येत नाही. 0 इंटू हे प्रोडक्ट सगळं झिरोच असणार आहे. सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन सगळं झिरो असणार आहे. हे असणार आहे. बघा इथून a प्लस 2b प्लस c इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट a प्लस 2b इंटू c प्लस c इंटू ब्रॅकेट हे बघा ह्याचा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट b इंटू ब्रॅकेट b प्लस c b इंटू ब्रॅकेट b प्लस c मायनस c इंटू ब्रॅकेट a प्लस b c इंटू ब्रॅकेट a प्लस b is equal to 0. Here as it is a plus 2b plus c as it is into bracket open करा b square plus bc minus ac minus bc is equal to 0. Positive negative bc केले मग a plus 2b plus c into bracket b square minus ac equals 0. दोघांचा प्रोडक्ट जेव्हा 0 असतो ना तेव्हा एक तर फर्स्ट टर्म तरी 0 असते और सेकंड टर्म तरी 0 असते. हे जर आपण पाहिले तर ट्वाइस b इक्वल्स a आणि c RHS मध्ये गेला म्हणजे मायनस a प्लस c झाले. ऍक्च्युली मायनस a मायनस c येते मायनस a प्लस c झाले और इकडे आले b स्क्वेअर इक्वल्स ac. आता जर काही इथं मायनस साइन नसतं आणि ट्वाइस b इक्वल्स a प्लस c आले असते तर abc ap मध्ये होते. तर नसतं तर म्हणते मी मायनस साइन नसतं तर एबीसी काय झाले असते एपी झाले असते. एचपी चा काय विषय दिसतच नाही इथं बघा. एचपी चा काही संबंधच नाही. मग राहिला प्रश्न आहे जॉमेट्रिक मीनचा. बी स्क्वेअर इक्वल्स एसी आहे ना बघा. याचा अर्थ एबीसी आले काय आहेत सांगा जीपी आहेत. फायनल स्टेप देअरफॉर एबीसी आर इन जीपी. देअरफॉर एबीसी आर इन जीपी. त्यातला ऑप्शन बी आहे बघा. त्यातलं बी सेकंड ऑप्शन ABCR in GP. Okay. Now next question. Second, determinant x raised to k, x raised to k plus 2, x raised to k plus 3. असंच खाली y आणि z मध्ये आणि याची व्हॅल्यू x minus y, y minus z, z minus x into bracket 1 upon x plus 1 upon y plus 1 upon z एवढी तुम्हाला दिलेली आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ k असं विचारलं. खूप अवघड प्रॉब्लेम आहे हा लक्षात ठेवा. प्रचंड अवघड. 10 वेळा सोडवा असल्या प्रकारचे प्रॅक्टिस होईल तुम्हाला. बघ सगळ्यात पहिले याच्यामध्ये मी आता हा इक्वल टू जो पार्ट आहे ना राईट साइडचा तो आता मी सारखा लिहिणार नाही कारण हे एमसीक्यू देते लक्षात ठेवा. जितक्या कमी स्टेप्स मध्ये सोडवता येईल तेवढा सोडवायचा प्रयत्न करायचा. तरी मला तुम्हाला एक्सप्लेन करायला जवळपास बराच वेळ लागणार आहे. मी स्वतः सोडवत तेव्हा मी खूप कमी स्टेप मध्ये सोडवेन म्हणजे त्यातनं डायरेक्ट कॉमन काढेन वगैरे पण तुम्हाला सगळ्यांना ती स्टेप कळणार नाही म्हणून आपण डिटेल 1 बाय 1 आपण बघूया. बट या डिटरमिनंट मध्ये x रेज टू k ऍज इट इज पुढची टर्म आहे x रेज टू k इंटू x रेज टू 2 मल्टिप्लिकेशन केले की पॉवर्स ऍड होतात. x रेज टू k इंटू x क्यूब y रेज टू k as it is y raised to k into y square y raised to k into y cube. अरे सॉरी z आता पुढचं z मध्ये z raised to k z cube z raised to k इथं z स्क्वेअर येणार आणि मग क्यूब येणार. इथं स्क्वेअर आणि इथं क्यूब येईल इज इक्वल टू हे एक्सप्रेशन आहे ते आता मी दरवेळी घेणार नाही. पहिल्या रो मधनं x रेज टू k कॉमन, दुसऱ्या रो मधनं y रेज टू k कॉमन, तिसऱ्या रो मधनं z रेज टू k कॉमन. सॉरी डिटरमिनंट मध्ये काय काय होतं पहिल्यातला उरला 1 मग राहिले x स्क्वेअर मग पुढचे राहिले x क्यूब 1 y स्क्वेअर y क्यूब 1 z स्क्वेअर z क्यूब. मी या स्टेप नंतर ही स्टेप केली असते डायरेक्ट हे सगळं मनातल्या मनात करून कॉमन काढले असते. हा थोडासा फरक राहतो. आता हा डिटरमिनंट सोडवण्यापूर्वी त्यातला बराचसा पार्ट तुम्हाला 0 वगैरे काढता येतात ह्याच्यात बघायचं प्रयत्न करायचा. 1 1 1 आहेत म्हणजे 0 आणायला आपल्याला चान्सेस भरपूर आहेत. बघा R1 changes to R1 minus R2
R1 मधून R2 मायनस करा आणि R2 मधून R3 मायनस करा अँड R2 चेंजेस टू R2 मायनस R3. आता ह्याला मी कसं लिहितो बघा, एक्स वाय झेड ब्रॅकेट रेस टू के कॉमन दिले, सेपरेट पॉवर आहे त्याला कॉमन केले. डिटर्मिनंट हा R1 मधून R2 मायनस केले 0, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. R2 मधून R3 गेले 0, वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर वाय क्यूब मायनस झेड क्यूब 1 झेड स्क्वेअर झेड क्यूब ॲज इट इज. आता ह्यांचे फॅक्टर्स, ह्यांचे फॅक्ट इज इक्वल टू RHS मध्ये हे आहे बरं का शेवटपर्यंत लक्षात ठेवा. आता ह्यांचे फॅक्टर्स बघा, एक्स वाय झेड ब्रॅकेट रेस टू के ॲज इट इज. डिटर्मिनंट पहिल्यांदा हा 0, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय, ह्याचे फॅक्टर्स. मी ज्यावेळी स्वतः एमसीक्यू सोडत ही स्टेप मी करणार नाही, डायरेक्ट कॉमन करणार ना, पण जे काय राहतं ना ते सगळ्यांना कळत नाही म्हणून मी फॅक्टर्स काढून दाखवलं. एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचे फॅक्टर्स, एक्स मायनस वाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, हे झाले एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचे फॅक्टर्स. ठीक आहे, 0. परत वाय प्लस झेड वाय मायनस झेड ह्याचे फॅक्टर्स आणि वाय क्यूब मायनस झेड क्यूब वाय मायनस झेड वाय स्क्वेअर प्लस वाय झेड प्लस झेड स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये 1 झेड स्क्वेअर झेड क्यूब ॲज इट इज, 1 झेड स्क्वेअर झेड क्यूब ॲज इट इज. आता पहिल्या रो मधनं एक्स मायनस वाय कॉमन, ह्याच्यातनं काही निघतो कॉमन. दुसऱ्या रो मधनं वाय मायनस झेड कॉमन, म्हणजे एक्स वाय झेड रेस टू के. पहिल्यातले काय आले एक्स मायनस वाय, नंतर काय आले वाय मायनस झेड. काय काय उरलं डिटर्मिनंट मध्ये 0, इथले एक्स प्लस वाय, इथले एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, इकडे काय झाले बघा 0, वाय प्लस झेड वाय स्क्वेअर प्लस वाय झेड प्लस झेड स्क्वेअर 1 झेड स्क्वेअर झेड क्यूब. आता इथं बघा एक्स मायनस वाय वाय मायनस झेड, आता झेड मायनस एक्स मिळवायचं. R1 मधून R2 मायनस केले की वाय वाय कॅन्सल होतील आणि एक्स मायनस झेड मिळेल. उलट त्याला लिहिता येईल, तो काही विचार करू नका, पण एक्स मायनस झेड दिसते की तेवढा विचार करा. R1 मधून R2 गेल्यावर एक्स मायनस झेड होतात की नाही बघा. बघा R1 चेंजेस टू R1 मायनस R2. इकडचा पार्ट ॲज इट इज एक्स वाय झेड रेस टू के, हा एक्स मायनस वाय वाय मायनस झेड. डिटर्मिनंट R1 मधून R2, 0 मधून 0 गेले 0, यातून हे मायनस करावं, यातून हे वाय वाय गेले एक्स मायनस झेड राहिले. आता हा डिफरन्स मात्र नीट लक्ष द्या, याला मला बाजूला रफर करून तुम्हाला दाखवलं पाहिजे. हा जो डिफरन्स आहे R1 मधून आपण R2 मायनस करतोय, जरा सहज बघा बरं त्या टर्म्स कडे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल काय काय राहणार शिल्लक. R1 मधून आपण काय करणार आहोत, R2 मायनस करणार आहोत. कशातून, R1 मधून. ठीक आहे, हे 0 मधून 0 गेले, एक्स प्लस वाय मधून वाय प्लस झेड गेले, वाय वाय गेले, एक्स मायनस झेड शिल्लक राहिले. आता यातून हे मात्र रफर करूनच मायनस करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, त्यातून खालची टर्म मायनस करायची, मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय झेड मायनस झेड स्क्वेअर. आता यामध्ये वाय स्क्वेअर निघून गेले, ही आणि ही टर्म एकत्र घेतली, एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर प्लस हे एक्स वाय प्रोडक्ट मधले आणि हे वाय झेड एकत्र केले. याचे फॅक्टर्स पडतात एक्स प्लस झेड आणि एक्स मायनस झेड प्लस त्यातनं वाय कॉमन निघतात एक्स मायनस झेड, पुन्हा एक्स मायनस झेड कॉमन निघतात, पुन्हा एक्स मायनस झेड, यातलं एक्स प्लस झेड प्लस वाय, एक्स प्लस झेड प्लस वाय, म्हणजेच एक्स मायनस झेड इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड. म्हणजे यांचा डिफरन्स काय आला बघा या दोघांचा, एक तर एक्स मायनस झेड आला आणि एक्स प्लस वाय प्लस झेड शिल्लक आहे. बाकी ॲज इट इज 0 ॲज इट इज, वाय प्लस झेड ॲज इट इज, त्यानंतर हे वाय स्क्वेअर प्लस वाय झेड
plus z square as it is, 1 z square z cube as it is, no change. ठीक आहे. आता R1 मधून x मायनस झेड आपण कॉमन काढणार आहोत. R1 मधून x मायनस झेड काय करणार आहोत आपण कॉमन काढणार आहोत. कशातून? R1 मधून ना. बघा लक्ष द्या व्यवस्थित काय काय राहते बघा. आता इथं जरा मी पुसून घेतो. R1 मधून x मायनस झेड आपण काय करणार आहोत कॉमन काढणार आहोत. 0 मधून तुम्ही काहीही कॉमन काढू शकता. बघा हे ऍज इट इज कोण सांगा एक्स वाय झेड रेस टू के. हा हे एक्स मायनस वाय त्यानंतर वाय मायनस झेड आणि त्यातनं काय कॉमन येणार आहे हे बघा हे कॉमन येणार आहे. R1 मधून एक्स मायनस झेड कॉमन काढली. एक्स मायनस झेड काय उरलं डिटर्मिनंट मध्ये. चला 0 1 आणि तिकडे एक्स प्लस वाय प्लस झेड त्यानंतर 0 वाय प्लस झेड वाय स्क्वेअर प्लस वाय झेड प्लस झेड स्क्वेअर 1 झेड स्क्वेअर झेड क्यूब शिल्लक राहील. इज इक्वल टू RHS मध्ये हे एवढं लक्षात ठेवायचं. इज इक्वल टू RHS मध्ये काय आहे तुम्ही लक्षात ठेवायचं. चला आता हा डिटर्मिनंट मला सोडवायचा आहे. हा डिटर्मिनंट मला काय करायचं आहे सिम्प्लिफाय. आणि बऱ्यापैकी कमी झाला आता तो. आता सोडवायला काय हरकत नाही. बघा एक्स वाय झेड रेस टू के हे एक्स मायनस वाय वाय मायनस झेड सॉरी एक्स मायनस झेड आहे हे एक्स मायनस झेड. आता डिटर्मिनंट सोडवायचं. बघा नीट लक्ष द्या. 0 इंटू हे चौघं काय असेल ते 0 झालं. बाय चेंजिंग द साइन -1 इंटू ब्रॅकेट -1 इंटू ब्रॅकेट. हा काय काय होणार सांगा. हा प्रोडक्ट 0 मायनस हा प्रोडक्ट. बघा हा प्रोडक्ट आपण सेकंड एलिमेंट ओपन करूया. हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट. आता मायनस लिहिताना ही मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय झेड मायनस झेड स्क्वेअर झाले प्लस हे लास्ट एलिमेंट एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट. हा प्रोडक्ट 0 मायनस हा प्रोडक्ट मायनस वाय मायनस झेड मायनस वाय मायनस झेड. नीट लक्ष द्या. इज इक्वल टू काय सांगा हे ऍज इट इज. आता एक्स वाय झेड रेस टू के एक्स मायनस वाय वाय मायनस झेड त्यानंतर ही टर्म एक्स मायनस झेड इंटू ब्रॅकेट. हा चला हे आतमध्ये हे जे आतमध्ये मायनस साइन आहे ना हे ब्रॅकेट ओपन करूया. म्हणजे वाय स्क्वेअर प्लस वाय झेड प्लस झेड स्क्वेअर. आता हे ओपन करूया ना एक्स ने ओपन करूया. मायनस एक्स वाय मायनस एक्स झेड हे बघा मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय झेड परत मायनस वाय झेड मायनस झेड स्क्वेअर. हे आतला पार्ट आपण ओपन केला. वाय स्क्वेअर कॅन्सल झाले का बघा. झेड स्क्वेअर कॅन्सल झाले का बघा. वाय झेड एक टर्म कॅन्सल झाली का बघा. काय काय उरलं बघा. एक्स वाय झेड रेस टू के ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस वाय वाय मायनस झेड एक्स मायनस झेड एक्स मायनस झेड बरं का. इथं झेड मायनस एक्स आम्हाला चांगलं माहिती इंटू ब्रॅकेट. हा हे बघा हे मायनस एक्स वाय हे मायनस वाय झेड आणि हे मायनस एक्स झेड किंवा झेड एक्स. बाकी सगळे कॅन्सल झाले. आता मी काय सांगतोय नीट ऐका. या तिघातून मायनस साइन आपण कॉमन काढणार आणि ह्याला मागे पुढे करण्यासाठी ह्यातनं पण मायनस साइन कॉमन काढणार. झेड मायनस एक्स करण्यासाठी यातनं येणारं मायनस साइन आणि ह्यातनं येणारं मायनस साइन ते प्लस होऊन गेलं आणि ही टर्म कशी झाली बघा. आता एक्स वाय झेड रेस टू के इंटू एक्स मायनस वाय इंटू वाय मायनस झेड इंटू झेड मायनस एक्स केलं बघा. मी याला झेड मायनस एक्स हे मागे पुढे गेले बघा कारण त्यातनं मायनस साइन कॉमन काढले आणि ह्यातनं पण कॉमन काढले. ते मायनस आणि मायनस प्लस होऊन झाले. एक्स वाय वाय झेड प्लस झेड एक्स.
याला इक्वल टू त्याने काय केले माहिती काय, हे आपली काढलेली व्हॅल्यू आपण याला इक्वल टू मी सारखं सांगतो बघा, हे आहे बरं का इक्वल टू. मग बरं इक्वल टू काय झालं सांगा, एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. आणि आता मी काय सांगतोय माहिती आहे का, बघा तिघांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करा, एक्स वाय झेड करा इथं या ब्रॅकेटला तिघांचा. चेक करा 1/x आहे इथं, मला एक्स वाय झेड पाहिजे इथं, म्हणजे याला काय कमी पडले सांगा. बघा मी परत सांगतो, तिघांचा डिनॉमिनेटर काय करा, एक्स वाय झेड. पहिल्यात एक्स आहे, कोण कमी आहे, वाय झेड, म्हणजे वाय झेड मल्टिप्लाय झाले प्लस. दुसऱ्यात वाय आहे, काय कमी पडले, एक्स झेड, ठीक आहे एक्स झेड. तिसऱ्यात नुसतं झेड आहे, काय कमी पडलं, एक्स वाय प्लस एक्स वाय. बरं आता जरा दोन्ही साइड तुम्ही व्यवस्थित इक्वेट करा, दोन्ही साइड व्यवस्थित इक्वेट करा. बघा मी तुम्हाला मुद्दामून कलरचा वापर करून दाखवतो. हे एक्स प्लस वाय इकडे आहे बघा, सेम आहे, म्हणजे ह्याचा विषय संपला. हे वाय मायनस झेड इथं पण आहेत बघा, म्हणजे हे पण दोन्हीकडे, सॉरी हे दोन्हीकडे सेम आहे. झेड मायनस एक्स, झेड मायनस एक्स, झेड मायनस एक्स दोन्हीकडे सेम आहे. आता तुम्ही हे नीट बघा, एक्स वाय वाय झेड झेड एक्स आहे की नाही, बघा एक्स वाय वाय झेड झेड एक्स हे पण आहे की नाही. आता समजा मी ह्या टर्मला वर घ्यायचं ठरवलं, ह्या टर्मला वर घ्यायचं ठरवलं, खाली टर्म आहे त्याला वर घ्यायचं आहे मला, तर मला काय लागेल सांगा, एक्स वाय झेड रेस टू -1 झाले असतील की नाही, म्हणजे ते खाली एक्स वाय झेड रेस टू +1 असतात ना. ही टर्म वर घ्यायची असेल तर मला अशी झाली पाहिजे. मग आता बघा सगळं संपलं बघा, इकडचं इथं काय झाले, एक्स वाय झेड रेस टू के, आणि तिकडे काय राहिले, एक्स वाय झेड रेस टू -1, म्हणजे याचा अर्थ के ची व्हॅल्यू काय असली पाहिजे बघा, देअरफॉर के इक्वल्स काय असलं पाहिजे, तर तो -1 असला पाहिजे, के इक्वल्स -1. ओके ओके, नाउ थर्ड क्वेश्चन मध्ये आपला क्वेश्चन नंबर 3. डी इक्वल्स त्याने डिटरमिनंट दिले आहे तुम्हाला, त्यात साइन कॉस थीटा आणि फाय मधल्या टर्म्स, आणि देन असं विचारलं ऑप्शन मध्ये की डी इज इंडिपेंडेंट ऑफ थीटा. इंडिपेंडेंट म्हणजे ते सोडून असतो, मी तुम्हाला लास्ट स्टेप मध्ये त्या इंडिपेंडेंटचा अर्थ सांगतो. डी इज इंडिपेंडेंट ऑफ फाय, डी इज कॉन्स्टंट, आणि त्याचे चौथा ऑप्शन आहे डी डी बाय डी ऍट थीटा इक्वल्स π/2. हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर हे ऑप्शन कळतं. डेरिव्हेटिव्ह नावाचा एक चॅप्टर आपल्याला अगदी शेवटी येतो, ते झाल्यानंतर हे तुम्हाला डी डी बाय डी काय जे प्रकार आहे ना तो कळून देईल तुम्हाला. ठीक आहे, आता हा डिटरमिनंट आपण सोडून बघूया आणि त्याच्यानुसार काय ऑप्शन येतात ते ठरवूया. पहिल्यांदा ही टर्म इंटू या चौघांचा डिटरमिनंट बाय चेंजिंग द साइन, ही टर्म नंतर या चौघांचा डिटरमिनंट विथ साइन, ही टर्म या चौघांचा डिटरमिनंट. फार व्यवस्थित लक्ष द्या, हे सोपं आहे, फक्त मल्टिप्लिकेशन कळत नाही. बघा पहिली टर्म काय सांगा, साइन थीटा इंटू कॉस फाय ब्रॅकेट मध्ये हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट. आता हा प्रोडक्ट काय झाला 0 मायनस, आता हा प्रोडक्ट परत निगेटिव्ह होणार ना, प्लस झाले बघा. साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थीटा कॉस फाय हे झालं पहिलं. आता सेकंड बाय चेंजिंग द साइन, मायनस साइन थीटा साइन फाय इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट 0 मायनस हा प्रोडक्ट. आता हा मायनस मायनस प्लस आहे, तर हे साइन तसंच राहणार, साइन स्क्वेअर थीटा साइन फाय. आता लास्ट टर्म प्लस कॉस थीटा इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट साइन थीटा कॉस स्क्वेअर फाय, साइन थीटा कॉस स्क्वेअर फाय. बघा ही टर्म दिली, हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट. आता मायनस आणि हा पुढचा प्रोडक्ट तुमचा आता मायनसच आहे, म्हणजे साइन प्लस करूया, प्लस साइन थीटा कॉस थीटा साइन स्क्वेअर फाय. ठीक आहे, आता याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन 0 प्लस समथिंग म्हणजे समथिंग. आता याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन म्हणा, हे झाले साइन क्यूब थीटा आणि हे झाले कॉस स्क्वेअर फाय, मायनस इंटू मायनस प्लस
साइन इंटू साइन म्हणजे साइन क्यूब थिटा इंटू हे झाले साइन स्क्वेअर फाय ह्याला ह्याला मिळेल प्लस साइन थीटा कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा कॉस स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर फाय प्लस है ना यार साइन थीटा कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर फाय हे सगळं ओपन करून झालं ब्रॅकेट. या दोघांमध्ये साइन क्यूब थीटा कॉमन ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय 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 प्लस ही टर्म आणि ही टर्म कॉमन साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. याचा आन्सर 1 याचा आन्सर 1 म्हणजे राहिलं काय साइन क्यूब थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1. यातनं साइन थीटा मी कॉमन काढलं तर राहिलं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे 1 म्हणजे फायनल आन्सर आलं साइन थीटा. आता मला सांगा या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये थीटाची टर्म आली ना, मग कोणती टर्म नाही आली फायची टर्म नाही आली फाय. कोणती टर्म नाही आली फाय म्हणजे याचा अर्थ ह्या डिटर्मिनंट जो आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती इंडिपेंडेंट ऑफ फाय लक्षात ठेवा. इंडिपेंडेंट ऑफ फाय त्यातला ऑप्शन डी बरोबर सॉरी ऑप्शन बी सेकंड ऑप्शन बरोबर इंडिपेंडेंट ऑफ फाय.